हॅलो, आज मी बनवलेला मस्त असा चिकन पुलाव. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि अद्रक घेतलंय. ह्या सगळ्याची पेस्ट करून घेतली. नंतर इथं मी स्वच्छ धुतलेलं चिकन घेतलेलं आहे. त्याच्यात मी दही घालून घेतलंय. 1 चमचा लाल मिरची पावडर घातलीये. बिर्याणी मसाला घातलाय, चिकन मसाला घातलाय आणि ही सगळी जी पेस्ट बनवली होती तीही त्याच्यात घातलेली आहे. थोडीशी धना पावडर घातलीये, थोडीशी हळद घातली आणि चवीनुसार मीठ घातलंय. सगळं व्यवस्थित मिक्स करून अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिलं होतं. नंतर मी इथं कढईमध्ये तेल घातलंय. खडे मसाले घातले सगळे. खडे मसाले इथे व्यवस्थित भाजलेले आहेत. त्यानंतर मी एक मोठा साईजचा कांदा उभा कापून घेतला होता. तो ह्याच्यात व्यवस्थित परतून घेतलेला आहे. नंतर मी इथं मॅरिनेट केलेलं चिकन घातलंय. व्यवस्थित परतून घेतलंय सगळं. हे सगळं व्यवस्थित परतल्यानंतर ह्याच्यात मी टोमॅटो एक मोठा कापून घेतला होता, तो घातलेला आहे. टोमॅटोही व्यवस्थित परतून घेतलेला आहे. नंतर मी इथं बासमती तांदूळ घेतले. ते स्वच्छ धुवून मी अर्धा तास ठेवले होते. तेही याच्यात घातलेले आहेत. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून 1-2 मिनिटासाठी छान परतून घेतलेलं आहे. नंतर ह्याच्यात मी कोमट पाणी घातलेलं आहे. कोमट पाणी घातलं की भात लवकर शिजतो म्हणून मी कोमट पाणी करून घातलेलं आहे आणि नंतर मी ह्याच्यात तांदळात आपण सुरुवातीला मीठ घातलं होतं, त्याच्या अंदाजाने मीठ घालायचं आहे. मस्त असा भात शिजवून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा भात शिजल्यानंतर आपल्याला वरून छान अशी कोथिंबीर घालायची आहे. मस्त असं आपले चिकन पुलाव रेडी झालेला आहे.